हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण MSc-IT रिलेटेड असणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिले होते, जे की वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंटच्या संदर्भात होते. आज आपण पुन्हा पॉवर पॉईंटच्याच रिलेटेड काही पॉईंट्स पाहणार आहोत, जे की आपल्याला MSc-ITच्या एक्झाममध्ये अत्यंत महत्त्वाचे असे क्वेश्चन्स आहेत, जे आपण एक्झामच्या वेळेला कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो हे पाहणार आहोत. आता तुमच्यासमोर ही एक PPT आहे आणि या PPTला मी ऑलरेडी पिक्चर्स वगैरे इन्सर्ट केलेले आहेत आणि डिझाईन अप्लाय केलेला आहे. तर आता मी तुम्हाला इथे दाखवते की आपण या PPTला म्हणजे प्रत्येक स्लाईडला PPTमध्ये असणाऱ्या प्रत्येक स्लाईडला ट्रान्झिशन इफेक्ट आणि ॲनिमेशन इफेक्ट कशा पद्धतीने देऊ शकतो. आणि ट्रान्झिशन इफेक्ट आणि ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आपण प्रत्येक स्लाईडला वेगवेगळा टाईम इफेक्ट देणार आहोत. म्हणजे ज्या वेळेला आपण आपली PPT स्लाईड शो फ्रॉम बिगिनिंग या ऑप्शननी प्ले करू, त्यावेळेला तुमची प्रत्येक स्लाईड ही विदाऊट माऊस क्लिकिंग नेक्स्ट स्लाईड तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होईल. ज्या वेळेला तुम्ही टाईम सेट कराल त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही टाईम सेट कराल त्यावेळेला माऊस क्लिक न करता आपल्या मनाने नेक्स्ट स्लाईड तुमच्यासमोर दिसते. हेच आपण आता पाहणार आहोत की असं कशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि MSc-ITच्या एक्झाममध्ये असा क्वेश्चन हा येतोच की ॲटलिस्ट एका स्लाईडला तरी टाईम इफेक्ट द्यावा हा लागतोच. आता आपण बघूयात की ही PPT आहे. तर फर्स्ट या PPTला मी ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करते. त्याच्यासाठी आपल्याला या मेनू बारवरती इथे ट्रान्झिशन इफेक्ट दिसतोय, या टॅबवरती क्लिक करा. इथून तुम्हाला जो इफेक्ट अप्लाय करायचा आहे तो इफेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता. मग अशा पद्धतीने मी काय करते, एक ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करते. येस, हा फर्स्ट कर्टन इफेक्ट मी अप्लाय केलेला आहे. सेकंड स्लाईडला तुम्हाला अजून कोणता इफेक्ट द्यायचा आहे ट्रान्झिशन इफेक्ट तो तुम्ही देऊ शकता. ॲक्च्युली लास्ट प्रॅक्टिकलच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं होतं की आपण कशा पद्धतीने ट्रान्झिशन इफेक्ट्स अप्लाय करू शकतो किंवा ॲनिमेशन इफेक्ट. आता ट्रान्झिशन इफेक्ट हे फक्त आपण स्लाईडला अप्लाय करू शकतो. लक्षात घ्या, ट्रान्झिशन इफेक्ट हे आपण स्लाईडला अप्लाय करू शकतो. आणि ॲनिमेशन इफेक्ट म्हणजे काय, तर स्लाईडवरती तुम्ही जे काही इन्सर्ट केलेलं आहे त्या स्लाईडवरती इन्सर्ट केलेल्या ऑब्जेक्टला आपण ज्यावेळेला इफेक्ट देतो त्याला आपण म्हणतो ॲनिमेशन इफेक्ट. आता फर्स्ट मी तुम्हाला ट्रान्झिशन इफेक्ट दाखवते आणि नंतर मग आपण ॲनिमेशन इफेक्ट बघूयात. आता अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, फर्स्ट 5 स्लाईड्सला ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय केलेला आहे. बरं, हा ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय झालेला आहे हे कशावरून ओळखायचं, तर या नंबरच्या खाली एक स्टार दिसत आहे आपल्याला. येस, सेकंड नंबरच्या इथे पण नंबरच्या बरोबर खाली स्टार आहे. इथे थर्ड नंबरच्या खाली पण स्टार आहे. 4 नंबरच्या खाली पण स्टार आहे आणि 5 नंबरच्या खाली सुद्धा एक आपल्याला स्टार दिसतोय. म्हणजे काय, तर आपण आपल्या प्रत्येक स्लाईडला ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय केलेला आहे. आता आपण ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करूयात. ट्रान्झिशन इफेक्ट आपण स्लाईडला अप्लाय करतो. आता आपण ॲनिमेशन इफेक्ट बघूयात. आता ॲनिमेशन इफेक्ट म्हणजे काय, तर आता या स्लाईडवरती हे एक टेक्स्ट आहे वेलकम. या वेलकमला मला ॲनिमेशन इफेक्ट द्यायचा आहे. सो मी ॲनिमेशन इफेक्ट जो टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करते. एक लक्षात घ्या, तुम्ही जर जे ऑब्जेक्ट तुम्ही स्लाईडवरती इन्सर्ट केलेलं आहे त्याच्यावरती जर क्लिक केलं नाही तर हे ॲनिमेशन इफेक्टवर जे ऑप्शन्स आहेत ते ॲक्टिव्ह दिसत नाहीत आपल्याला. आत्ता हे ॲक्टिव्ह दिसत आहेत. म्हणजे काय, तर मी हे वेलकम हे टेक्स्ट सिलेक्ट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी आता आउटसाईड इथे क्लिक करते. आता इथे क्लिक केलेलं आहे. तर आता तुमच्या लक्षात येईल की हे जे ॲनिमेशन इफेक्ट्स जे ऑप्शन्स आहेत ते फेंट झालेले आहेत, डिॲक्टिव्ह झालेले आहेत. म्हणजे आपण इथे क्लिक केलं तरी काही होणार नाही. त्याच्यासाठी मी एक फर्स्ट टेक्स्ट सिलेक्ट करते, म्हणजे क्लिक करते. आता हे ॲक्टिव्ह झालेले आहेत. मग या ॲनिमेशनमध्ये हे एंट्रान्स, एम्फसिस, एक्झिट असे जे काही ऑप्शन्स आहेत हे बघा, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, त्या ऑब्जेक्टला ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करू शकतो. फक्त तुम्हाला ते ऑब्जेक्ट सिलेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही आरामात त्या ऑब्जेक्टला ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करू शकता. सेकंड स्लाईडवरती मी क्लिक करून पुन्हा माझं एक जे इमेज आहे याच्यावरती स्लाईडवरती त्याला मी पुन्हा काय करते, एक ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करते.
येस, अशा पद्धतीने आता पुन्हा आपण नेक्स्ट स्लाईडवरती क्लिक करूयात आणि नेक्स्ट स्लाईडवरती हे एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला काय करूयात, त्याच्यावरती मी क्लिक करते आणि पुन्हा आपण काय करूयात, बाउन्स. येस, बाउन्स हा एक इफेक्ट अप्लाय केलेला आहे. पुन्हा स्लाईड नंबर 4 याच्यावरती असणारं हे ऑब्जेक्ट म्हणजे ही एक इमेज आहे आणि याच्यावरती मी पुन्हा या ॲनिमेशन इफेक्टमधून मी काय करते, आता आपण वेगळा एक व्हील. येस, अशा पद्धतीने. आणि लास्ट स्लाईडवरती असणारा थँक्यू हा जो वर्ड आहे, या थँक्यू या वर्डला सुद्धा मी काय करते, आता मी एक ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करते. येस, सो अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, प्रत्येक स्लाईडला ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय केलेला आहे आणि प्रत्येक स्लाईडवरील असणाऱ्या ऑब्जेक्टला मी ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय केलेला आहे. ॲनिमेशन इफेक्ट आणि ट्रान्झिशन इफेक्ट झालेला आहे. आता आपण टायमिंग सेट करूयात. या वेलकम या फर्स्ट स्लाईडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ट्रान्झिशन या टॅबमध्ये गेलात की इथे बाय डिफॉल्ट तुम्हाला ऑन माऊस क्लिक हा ऑप्शन दिसतोय, तर तो तुम्हाला काय करायचा आहे, कॅन्सल करायचा आहे, कारण तुमची PPT ही ऑटोमॅटिकली रन झाली पाहिजे माऊस क्लिक न करता. सो कॅन्सल करून इथे आफ्टर हा जो बॉक्स आहे तो सिलेक्ट करा आणि फक्त 1 2 3 4 सेकंड असं प्रत्येक स्लाईडला तुम्ही काय करू शकता, टायमिंग इफेक्ट अप्लाय करू शकता. ट्रान्झिशन इफेक्टमध्ये जाऊन ऑन माऊस क्लिक हा ऑप्शन कॅन्सल करा, आफ्टर हा चेकबॉक्स क्लिक करा आणि किती सेकंड तुम्हाला टायमिंग हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे अप ॲरोनी सेकंड्सचा नंबर तुम्ही डिस्प्ले करू शकता. 3rd नंबरच्या स्लाईडवरती मी क्लिक केलेला आहे. इथे ट्रान्झिशन टॅबमध्ये सगळ्यात शेवटी टायमिंग ग्रुप आहे, यामध्ये ऑन माऊस क्लिक याला चेकबॉक्स आहे, टिक आहे, ती कॅन्सल करा. आफ्टरचा जो चेकबॉक्स आहे त्याला टिक करा आणि मग अप ॲरोनी काय करू शकता, तुम्ही तिथे फक्त टायमिंग देऊ शकता 4 सेकंड्स. आणि पुन्हा स्लाईड नंबर 4 अप्लाय टू ऑल हा पण ऑप्शन तुम्ही यूज करू शकता, म्हणजे एकदाच तुम्ही सगळ्या स्लाईडला एकच टायमिंग सेट करू शकता. आता पुन्हा मी 4 सेकंड हे टाईम सेट केलेला आहे आणि लास्ट 5th स्लाईडवरती मी क्लिक केल्यानंतर इथे सेम या ट्रान्झिशन टॅबमध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटी टायमिंग ग्रुपमध्ये ऑन माऊस क्लिक आहे तो टिकमार्क जी आहे ती कॅन्सल करायची आहे. आफ्टर हा चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे काही टायमिंग हवं आहे तेच टायमिंग सेट करायचं आहे. आता ह्या सर्व गोष्टी झाल्या. आपण पेजला डिझाईन अप्लाय केलेला आहे, पेजला म्हणजे स्लाईडला. त्याच्यानंतर स्लाईडवरती पिक्चर्स इन्सर्ट केलेले आहेत आणि पिक्चरवरती ऑब्जेक्ट इन्सर्ट केलेले आहेत आणि ॲनिमेशन आणि ट्रान्झिशन इफेक्टसुद्धा दिलेले आहेत. आता ही PPT रन कशी करायची, तर स्लाईड शो नावाचा जो टॅब आहे मेनू बारवरती, त्या स्लाईड शोवरती क्लिक केल्यानंतर फ्रॉम बिगिनिंग हा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती फक्त तुम्ही क्लिक करा. येस, आता विदाऊट माऊस क्लिकिंग स्लाईड ही माझी डिस्प्ले होती आहे विथ ऑब्जेक्ट्स. आता सेकंड स्लाईड. येस, सेकंड स्लाईडला ॲनिमेशन इफेक्ट दिलेला आहे ऑब्जेक्टला. येस, त्याच्यानंतर स्लाईड नंबर 3. येस, आता ॲनिमेशन इफेक्ट. व्हेरी गुड. स्लाईड नंबर 4. येस, आणि ॲनिमेशन इफेक्ट ऑब्जेक्टसाठी अप्लाय केलेलं होतं. नंतर स्लाईड नंबर 5 आणि आपण काय केलेलं होतं, थँक्यू. येस, सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आपल्या PPTला आपण एखाद्या टॉपिकवर एक टॉपिक घेऊन त्या टॉपिकवर असणाऱ्या टॉपिकच्या रिलेटेड एखादी PPT तयार करू शकतो, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करू शकतो आणि अगदी त्याला डिझाईन टॅब, ट्रान्झिशन टॅब आणि ॲनिमेशन टॅब या 3 टॅबचा यूज करून तुम्ही त्याला वेगवेगळे इफेक्ट्स अप्लाय करा. आणि स्लाईड शो हा जो ऑप्शन आहे मेनू बारवरती, या स्लाईड शो फ्रॉम बिगिनिंग या ऑप्शनचा यूज करून तुम्ही तुमची PPT रन करू शकता. MSCITच्या एक्झाममध्ये असं विचारलं जातं की 4 नंबरची स्लाईड 3 सेकंड किंवा 5 सेकंडनी दिसण्यासाठी 3 नंबरच्या स्लाईडला टाईम अप्लाय करा असा ऑप्शन येतो. हे फक्त लक्षात ठेवायचं की कोणत्या स्लाईड नंबरला आपल्याला टाईम सेट करायचा आहे हे त्यांनी क्वेश्चनमध्ये ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं. ते फक्त आपण केअरफुली रीड करायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण नक्की प्रॅक्टिकली कोणत्या स्लाईडला टाईम इफेक्ट अप्लाय केलेला आहे आणि ती PPT तुम्ही रन करू शकता. सो हे झालं आजच्या
PPTबद्दल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.